नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक असा व्हिडिओ घेऊन येत आहोत. आपण जर आत्तापर्यंत आपले व्हिडिओ बघितले चॅनलला, शॉर्ट्स असतील किंवा रेग्युलर व्हिडिओज असतील, तर 10वीचा अभ्यास कसा करावा किंवा SSCचा रिझल्ट टॉप कसा करावा या संदर्भात आहेत. परंतु आजचा व्हिडिओ थोडासा आपण वेगळा बनवतो विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ आहे टॉपर्स स्टुडंट स्टडी कशी करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, नेमकी टॉपर्स बनणं अवघड असतं का? बिलकुल नाही. टॉपर्स बनणं एकदम सोपं असतं. मग टॉपर्स बनण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे, तर त्यातला पहिला पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला टॉपर्स बनण्याचं तुमच्या डोक्यात असतं, त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कन्सेप्ट अंडरस्टँड करणं खूप गरजेचं असतं. मग कन्सेप्ट फर्स्ट ही तुम्हाला डोक्यात जर ठेवली आणि कन्सेप्ट जर क्लिअर असतील, तर तुमचं टॉपर्स बनणं अवघड जाणं शक्य नाही. टॉपर्स तुम्ही सहजासहजी बनू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण टॉपर स्टुडंट्सकडे बघतो, तर हे विद्यार्थी कधीच तुम्हाला पाठांतर करताना दिसत नाहीत. कारण त्यांना हे माहीत आहे की पाठांतर करून लेसन पूर्ण परफेक्ट होत नसतात, लेसन कंप्लीट होत नसतात किंवा स्टडी पूर्ण होत नाही. आणि म्हणून मग आपण ही जी कन्सेप्ट आहे पाठांतर करण्याची सोडून देऊया. आणि ही कन्सेप्ट सोडून मग आपण ती नेमकी जी काही कन्सेप्ट दिलेला असेल, कुठल्या टॉपिक असेल ती आधी समजून घ्यायची. मला सपोज मी एक्झाम्पल घेतो सायन्स आणि मॅथ्समध्ये. तर सायन्समध्ये तुम्ही जर एखादी कन्सेप्ट शिकत असाल, तर मग ती कन्सेप्टमध्ये व्हाय, हाव आणि त्याचं एक्झाम्पल अशा पद्धतीने जर तुम्ही लर्न केली, तर तुम्हाला ती नक्कीच समजून जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपला दुसरा जो टॉपिक येतो रेग्युलर प्रॅक्टिस. आता टॉपर्स हे विद्यार्थी खूप वेळा अभ्यास करतात असे नाही, दिवसातनं ते पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्येच अभ्यास करतात. आणि विशेष म्हणजे हे अभ्यास करताना काळजी घेतात की दररोजचा होमवर्क असेल किंवा दररोजचे प्रॉब्लेम्स, आज जर मॅथचे प्रॉब्लेम शिकले असतील, दररोजचा तो स्टडी घरी आलेला कंप्लीट करतात. ते कधी उद्यासाठी पेंडिंग काही ठेवत नाही. एखादी कन्सेप्ट समजली नसेल, तर लगेच ते विद्यार्थी काय करतात, शिक्षकांना अप्रोच करतात. ही त्यांची मेन मेथड असते विद्यार्थी मित्रांनो. आणि यातनं काय होतं की आज शिकवलेला अभ्यासक्रम तुम्ही जर आज केला, तर तुमची प्रॅक्टिस होते. आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर तुमचं काय होतं, प्रॅक्टिस इज इक्वल टू कॉन्फिडन्स, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. तर आता विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढची स्टेप ते स्वतःच्या नोट्स बनवतात. ते कुठल्याही नोट्स फॉलो करत नाहीत किंवा ते नोट्स जरी फॉलो करत असेल, स्टडी करत असतील, परंतु अभ्यास करताना त्यांचे लक्ष येतं की यातलं आपल्याला नेमकी काय लक्षात ठेवायचं आहे. मग टॉपर्स विद्यार्थी काय करतात की जो काही टॉपिक्स असेल, त्या टॉपिक्समधले इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत ते एक तर नोट डाऊन करतात किंवा त्यांना अंडरलाईन करतात. आणि मग त्यानंतर काय होतं की जर त्यावेळेस ते स्वतः नोट्स बनवतात, तेव्हा त्याचा फायदा किंवा त्यांची रिव्हिजन क्विक होते, कारण त्यांना समजलेला असतो आणि एक्झाममध्ये त्यांना इझी जातं स्टडी करण्यासाठी. तर आता विद्यार्थी मित्रांनो, यानंतर त्यांची पुढची स्टेप असते ती म्हणजे 4 नंबरची स्टेप जी आहे, वीकली रिव्हिजन. आणि वीकली रिव्हिजन म्हणजे काय, विद्यार्थी डेली अभ्यास करतो आहे, पण आठवड्याच्या शेवटी हे विद्यार्थी आपण आठवडाभर काय शिकलो आहे, कोणते टॉपिक शिकलो, याची काय करतात, रिव्हिजन करतात. आणि त्याचा फायदा हा होतो की त्यांना एक्झामच्या होते एकदम टेन्शन फ्री असतात. तर यानंतर जातं विद्यार्थी मित्रांनो, हे बरेच मुलं जे असतात हे टेस्ट प्रॅक्टिस करत असतात. म्हणजे जे काही टेस्ट असतील, स्कूलमध्ये असतील किंवा कुठे क्लासेसमध्ये असतील, तर त्याची प्रॅक्टिस करतात. त्यात नक्कीच त्यांना फायदा होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पुढे जातो आहे, ते टीचर्सला जर काही डाऊट्स आले, तर लगेच म्हणजे स्वतःला त्यांना कुठे डाऊट्स आले, तर ते लगेच टीचर्सला जाऊन भेटतात आणि टीचर्सकडनं त्यांचे डाऊट क्लिअर करतात. आणि त्यामुळं काय होतं की त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो किंवा जिथं काही अडचणी वाटतात, त्या अडचणी त्यांची तिथं क्लिअर होतात. तर आता विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट स्टडी कसा करायचा, आपण या संदर्भातला व्हिडिओ हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मी या आधीप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं, त्या पद्धतीने जर आपण बघितलं की टेस्ट प्रॅक्टिस करते विद्यार्थी मित्र, आणि विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस तुम्हाला टॉपर्स बनण्याचं स्वप्न असतं, तुम्हाला हे कंटिन्यूस ठेवावं लागतं. आणि तुम्हाला यामुळे काय होतं की टेस्ट प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला स्पीड कळतो, आपला पेपर कवर होतो आहे की नाही, आपले क्वेश्चन्स कवर होत आहेत की नाही, आणि आपल्याला अजून किती अभ्यास करायचा आहे, आणि एक्झाममध्ये तुमचा कॉन्फिडन्स वाटतो. यानंतर मी पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येईल त्या ठिकाणी तिथं घाबरून न जाता, ज्यावेळेस तुम्हाला टीचर्स अवेलेबल असतील, तर तुम्ही शिक्षकांना विचारून घ्या, तुमचे डाऊट क्लिअर करा. आणि डाऊट जर क्लिअर झाले, तर तुमचा आणखीन कॉन्फिडन्स वाढतो. आता जे टॉपर स्टुडंट्स असतात, हे काय करतात विद्यार्थी मित्रांनो, तर हे विद्यार्थी असतात ते स्मार्ट स्टडी मेथड वापरतात. ते असं घोकंपट्टी करत नाही, पाठांतर करत बसत नाहीत. मग याच्यामध्ये काय करते, डायग्राम काढून बघतात, ते फ्लोचार्ट तयार करतात, एखाद्या लेसन संदर्भात स्वतःचे काही कीवर्ड्स तयार करतात, आणि त्यातनं काय होतं की त्यांना ते सोपं जातं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत टॉपर फॉर्म्युला. टॉपर फॉर्म्युला काय असतो, कन्सेप्ट क्लिअर झाल्या, प्रॅक्टिस झाली, प्लस रिव्हिजन आणि प्लस टेस्ट इज इक्वल टू टॉपर रिझल्ट. बघा, आता मी पुन्हा एकदा फॉर्म्युला रिपीट करतो आहे, जो आहे तुमचं कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस प्लस रिव्हिजन प्लस टेस्ट इज इक्वल टू टॉपर रिझल्ट. म्हणजे तुम्ही जर ह्या 4 गोष्टी फॉलो केल्या, तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर टॉपर्स कसं बनायचं असेल, काय करायचं, आणखीन याच्या संदर्भात जास्त माहिती हवी असेल, तर आपण जो काही माझा क्लास आहे, टॉपर्स सायन्स मॅथ्स क्लासेस कोपरगावमध्ये, जिथं आपण हा क्लास जॉईन करू शकता. ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अवेलेबल आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला क्लास जो चालतो तो कुठल्या प्रकारचं रेकॉर्डेड सेशन देत नाहीत. आपण विद्यार्थ्यांशी लाईव्ह रिॲक्ट करतो, विद्यार्थ्यांना लाईव्ह क्वेश्चन आन्सरिंग चालतं, त्यांना डाऊट्स असलेले लाईव्ह लगेच सॉल्व्ह केले जातात.
आणि विद्यार्थ्यांची कुठलीही अडचणी असेल ते आपण सॉल्व करतो तिथंच. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला घाबरून जायचं कारण नाही. तुम्हाला जर टॉपर बनायचं असेल तर नक्कीच आपला टॉपर सायन्स मॅथ्स क्लास जॉईन करा. आणि हा क्लास जॉईन करण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही कुठेही असाल महाराष्ट्राच्या कोपऱ्यात, तुम्हाला नक्कीच क्लास जॉईन करता येईल. आणि आपला क्लास तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा आहे 8796388054 8796388054. तर विद्यार्थी मित्रांनो, यापुढेही तुम्हाला कुठले डाऊट आले तर तुम्ही आपल्या इथं व्हिडिओखाली तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला जे काही डाऊट्स असेल त्या संदर्भात मी व्हिडिओ नक्कीच बनवेल. तर पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो, टॉपर बनायचं असेल तर मी सांगितलेलं मेथड फॉलो करा, टॉपर बना. आणि तुम्हाला माझं पर्सनल गायडन्स हवं असेल तर नक्कीच आपल्या टॉपर सायन्स मॅथ्स क्लासेसला जॉईन करा. धन्यवाद.